डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कळंबोली यांच्या या दोन संघामध्ये, तर दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. तर कळंबोली डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कळंबोली संघाचा 12 प्रतिनिधी पोहोचला आपल्याकडे. तर पाली खुर्द पाली संघाचा 12 प्रतिनिधी तो सुद्धा उपस्थित आहे. दोघांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर मित्रांनो, बोलूया आपण सामन्याकडे. गेम स्टार्ट होईल. या स्पर्धेतील या 6व्या दिवसाचा चौथा सामना रंगतोय. आपण पाहू शकता पालीखुर्द पाली डीजे पोपेटा कंस्ट्रक्शन कळंबोली या दोन संघामध्ये दोन्ही संघांचा विचार केला. पहिला सामना खेळले होते दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेत. आता दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई असेल. करो या मरेची अशी लढाई, डू अँड डायची लढाई आपण किरण पाटील सर यांना आपण पाहिलं होतं. टॉस बॉक्समध्ये त्यांनी जेव्हा नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तेव्हा त्यांनी डिसिजन घेतलं होतं की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. तेव्हा त्यांनी कमिटमेंट केली की आमच्यासाठी डू अँड डाय, म्हणजे दोन्ही संघासाठी डू अँड डायचे हा सामना आपण पाहायला मिळेल. जो संघ या सामन्यामध्ये परास्त होईल त्याचा मात्र परतीचा प्रवास निश्चितच सुरुवात होईल. आणि जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तर त्याच्यासाठी 2 प्लस पॉईंट दिले जातील आणि त्याला पुढील प्रवास सुखाचा होईल. तर पंचांचा इथं ग्रीन सिग्नल येतोय. पंच आपण पाहू शकता, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर आपण पाहू शकता. तर नॉन स्ट्रायकला दिनेश चोरगे, तर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज. लोअर फुलटो चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित जुळलेला नाहीये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद आणि पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या पंचांची मागणी केली. यावेळेस सँडी पालकाने धावचीच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद असेल का, तर यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांची जबाबदारी आपण पाहू शकता. यावेळेस तिसरा पंच आता इथे निर्णय देणार. या पहिल्या चेंडूवरती या सामन्यातील पहिला चेंडू निर्णायक असेल तो आपण नॉन स्ट्रायकला मंचावर उपस्थित डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये एक प्रसिद्ध समालोचक आणि आमच्या असोसिएशनवर नितांत प्रेम करणारे ते म्हणजे बालू पाटील यांचं या ठिकाणी या मंचावरती आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे बालू पाटील, वेलकम. तुका पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. तर नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मित्रांनो, पहिला चेंडू फेकला होता प्रतीक माळी आणि स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता स्वप्नील कांबळे, एक नामवंत गुणवंत खेळाडू आपण पाहतो. याला तो पहिल्या सामन्यामध्ये 0वरती बाद झाला होता. तर मात्र या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता राकेश भोईर यानं, परंतु इथे थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला आहे. सँडी पालकर यांनी धावचीच्या स्वरूपामध्ये एक आणि पंचांचा इशारा येतोय की हा फलंदाज सुरक्षित आहे, म्हणजे नॉट आउटचा इशारा येतोय यावेळेस पंचांच्या माध्यमातून. एक सुरेख पंचांची कामगिरी आपण पाहू शकता. तसेच PTCच्या माध्यमातून आपण हा निर्णय दिला. PTC कव्हरेजच्या माध्यमातून दलवी ब्रदर्स आपण असं पाहू शकता. एक जबरदस्त रिपोर्टिंग आपल्याला देतात प्रत्येक सामन्यामध्ये. जिथे जिथे PTC लाईव्हचं ऑर्गनाईज असते त्यावेळेस या दळवी बंधून आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गावरती प्रतीक माळी पहिल्या चेंडूवरती निर्धार कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही. ते पुन्हा एकदा सपली कांबळे स्ट्राईक एंडला. यावेळेस सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातो सीमारेषेबाहेर, दणदणीत असा चौकार. तर नक्कीच यावेळेस स्वप्नील कांबळेच्या बॅटनं PPL 2021ची पहिली धाव निघाली. म्हणजे चौकाराच्या खात्यानं खातं उघडलंय PPL मध्ये या स्वप्नील कांबळेच्या बॅटनं आणि स्वतःचं आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन झालंय 4 धावेनिशी. एक दमदार फटका होता स्क्वेअर लेगच्या बाजूला. एक जबरदस्त स्ट्रोक पॅडर स्वीप केला होता हलकासा. चेंडूने उचली कमी घेतली आणि तशाच पद्धतीनं फटका कन्वर्ट केला होता स्वप्नील कांबळे यानं. तर पुढचा चेंडू असेल प्रतीक माळी याचा. षटकातील तिसरा चेंडू. सुरेख चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडूला उचलून फेकून चेंडू थांबत नाहीये. चेंडू सरळ लॉंगॉनच्या वरणात दणदणीत असा षटकार, बॅक टू बॅक षटकार आणि चौकार असा येतो. यावेळेस दसका दम यावेळेस स्वप्नील कांबळेच्या बॅटमध्ये येतोय. एक आक्रमक फलंदाज आपली यावेळेस दादागिरी पेश करत असताना स्वप्नील कांबळे हा फलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडले. तसं संघनायक किरण पाटील आपण विजय पाहतोय मैदानावरती. गोलंदाजाला कशा प्रकारे मार्गदर्शन देणार असेल की या प्रकारे स्वप्नील कांबळेची बॅट जसा ऊन आता आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहतो मित्रांनो 2 वाजले म्हणजे कडकडीत असा ऊन पडला मैदानावरती. आता मात्र स्वप्नील कांबळे सुद्धा बॅट तापले. त्याच्या बॅटनं दणदणीचे 2 मोठे फटके आलेत. पहिला आला चौकार, दुसरा येतो षटकार, म्हणजे एकूण 10 कदम दुहेरी अंक यावेळेस धावसंख्या गाठली. मी म्हणेल स्वप्नील कांबळे या फलंदाजानं फलंदाजी करत असताना डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कळंबोली संघ. यावेळेस सुरू एक चेंडू आणि पंचांकडे पंचांनी दाद उचलून धरले. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज स्वप्नील कांबळे डगआउट.
मध्ये येताना दिसतोय आपल्याला एक जबरदस्त फटकेबाजी. मात्र त्या फटकेबाजीला बाहेर झुगारून या गोलंदाजीने तंत्रशुद्ध गोलंदाजी केली आणि सरळ चेंडू एसटी वरती फेकला होता आणि फलंदाज बाद होतोय. बघा फलंदाजांसाठी फक्त एकच रिव्ह्यू असेल, तो म्हणजे बीमर चेंडूसाठी, अन्यथा दुसऱ्या कुठल्या तुम्हाला याच्यासाठी रिव्ह्यू नसणार आहे. हे प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. फलंदाज आणि गोलंदाजांसाठी असेल ती म्हणजे फक्त धावचीच्या स्वरूपामध्ये असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता, अन्यथा रिव्ह्यू आपल्याला घेता येणार नाहीये. तर नक्कीच पहिला हादरा मिळाला यावेळेस फलंदाजी करत असताना संघ डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोली या संघाला. फलंदाज होता तो म्हणजे स्वप्नील कांबळे. तंबूच्या रस्त्यामध्ये आपण पाहतोय वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. सांघिक कोट्याची धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो, 1 गडी बाद 10 धावा. आता नवीन फलंदाज आपण पाहू शकता बबलू भगत. बबलू पैसा वसूल. बबूल पैसा वसूल. मॅनफॉर्म रोडपाली एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतो. याला पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. या फलंदाजाला चांगली फलंदाजी केली होती या फलंदाजानं, परंतु आपल्या संघाला विजय संपादन करता आलं नव्हतं. मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल, बबूलच्या बॅटमध्ये पैसा वसूल फटकेबाजी पाहायला मिळेल का, आणि तशा प्रकारची करावी लागेल. संघनायक आणि संघ मालकाने ज्या प्रकारे विश्वास ठेवला मी म्हणेल बबूल या फलंदाजावरती आणि आपल्या या संघामध्ये स्थान दिलंय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजे हार्ट हिटर फलंदाज मानला जातोय. यावेळी शॉटअपला चेंडूला कट केलाय, चेंडू दिलाय गली आणि कव्हरच्या वरनं. चेंडू थांबत नाही, चेंडू सरळ जातोय गोलीच्या वेगानं, सीमापार चौकार आणि चौकारण्याचं खातं उघडतंय. ज्याप्रमाणे स्वप्नील कांबलेनं खातं उघडलं चौकारण्याशी, त्याचप्रमाणे मी म्हणे बबलूनं खातं उघडलंय. एकूण या 4 धाव्यानिशी सांघिक कोट्याची आपण धावसंख्या पाहतो मित्रांनो, 1 गडी बाद 14 धावा. एक जबरदस्त सुरुवात दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई असेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच सुखरूपपणे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना दिसेल. मात्र जो संघ पराभव पत्करेल त्याला मात्र घरच्या रस्त्याकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र ऑप्शन सोडून जाणार चेंडू. सँडी पालकर यांचा एक आज अनोखा असा इशारा येतोय. हा चेंडू स्वेअर म्हणजे वाईट घोषित करण्यात येतोय, म्हणजे अतिरिक्त धाव जोडली जाईल. या सामन्यातील पहिली अतिरिक्त धाव आपण धाव खात्यावरती पाहतोय आणि एका धावेनिशी धावा पाहू शकता. 1 गडी बाद 15 धावा. षटकातील पुन्हा शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू, फुलटॉस चेंडू, चेंडूला फेकून दिलाय कव्वरच्या वरनं. चेंडू थांबत नाही. वन्स अगेन चेंडू सीमा पार चौकार. पहिला षटक मात्र यावेळेस समाप्त होतोय आणि 6 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. यावेळेस या धावफलकावरती आपण धावा पाहू शकता मित्रांनो. एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. एक जबरदस्त सुरुवात. ज्या वेळेस सुरुवात झाली या षटकाची, या सामन्याची, पहिल्या चेंडूवरती एक पंचांकडे 3ऱ्या पंचांकडे मागणी झाली होती का फलंदाज बाद असेल की नसेल, परंतु त्यावेळेस फलंदाज होता नॉन स्ट्रायकरला राकेश भोईर. हा मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला होता आणि थोडंसं मी म्हणेल यावेळेस डीजे पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोली संघाला थोडासा दिलासादायक निर्णय मिळाला होता, कारण का फलंदाज बाद नव्हता झाला. परंतु येणाऱ्या 5 चेंडूमध्ये चित्र थोडंसं विचित्र घडलं. त्याच्यामध्ये स्वप्नील कांबळे सारख्या बलाढ्य फलंदाजाला तंबूमध्ये धाडण्याचं धाडस केलं ते गोलंदाज प्रतीक माळी यानं, परंतु धावा खर्च केला. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा. मोठी धावसंख्या उभारली. P1चं षटक हाताळत असताना फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत पाहतो आणि त्याचा पुरेपूर फायदा डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोली या 2 संघाच्या या फलंदाजांना आपण पाहिलं. यावेळेस फलंदाजी करत असताना खास करून बबलू आणि स्वप्नील कांबळे या 2 फलंदाजांना. तर P2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल पालीखुर्द पाली संघाकडनं म्हणजे संघनायक किरण पाटील यांनी कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला आपण पाहूया. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज असेल परेश शेळके, एक नामवंत गोलंदाज, मध्यम उंच काठीचा हा गोलंदाज, एक तेज तर्रार असा त्याचा मारा तो परेश शेळके. यावेळेस स्ट्रायकिंगला असेल फलंदाज राकेश भोईर, जो मी म्हणेल या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करेल. पहिले 6 चेंडू तर झाले, 6 चेंडूमध्ये 19 धावा मिळाल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आपण पाहू शकता कलंबोली या संघाची. डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोली या संघाची आपण धावसंख्या पाहू शकता. तर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल परेश शेळके, एक जबरदस्त गोलंदाज. पंचांच्या उजव्या एष्टीकडनं आपण मारा करणार हा गोलंदाज. यावेळेस सुरेख चेंडू, चेंडूला फेकून देतोय. चेंडूला कव्हर करेल का क्षेत्ररक्षक, मागचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये आलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. जबरदस्त रनिंग. तर या दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन होतं ते म्हणजे प्रगट कडू साहेब आणि रमेश पाटील साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं.
प्रगट कडू यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेला सामनावीराच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच रमेशजी पाटील मानगर जे माजी सरपंच आहेत मानगर गावचे, या सर्वांचं मी दोघांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. घेऊन चालतो पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद संतोष सर. पुढे सामन्याकडे पुढचा चेंडू बबलू स्टाईलने पैसा वसूल, बबलू पैसा वसूल वन्स अगेन. या वेळेसचा तिसरा चेंडू चौकारानेशी परत खेचतो, म्हणजे जवळजवळ चौकारांचे हॅट्रिक साध्य करतो हा फलंदाज. चला 3 चेंडू, मागील षटकातील 2 चेंडू 2 चौकार आणि येणाऱ्या या षटकातील पहिल्या चेंडूवरती हा चौकार, म्हणजे एकूण चौकारांशी आपण धावा पाहू शकता. 1 गडी बाद 24 धावा. तर नक्कीच पुढील चेंडू असेल परेश शेळके याचा. आता मात्र थोडंसं दबाव असेल गोलंदाजावरती. सुरेख चेंडू होता, पंचांकडे दाद मागली जाईल, परंतु पाहायचं पंचाचा निर्णय काय असेल. नक्कीच यावेळेस पंच दोन्ही डिस्कस करतील आणि आपल्याकडे निर्णय पोहोचवतील. एक जबरदस्त गोलंदाज मी म्हटलं होतं, मध्यम उंच काठी बांध्याचा हा गोलंदाज परेश शेळके. सुरेख चेंडू फेकला होता, तिसऱ्या चेंडूवरती. तर याच दरम्यान प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत ते म्हणजे रमेशजी पाटील माजी सरपंच मानघर यांच्या वतीने आमच्या पनवेल प्रीमियर लीगसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. तर नक्कीच यावेळेस पंचांचा निर्णय येतोय की फलंदाज बाद नाही आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही, म्हणजे चेंडू जातो निर्धार जातोय. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकतो आपण बबूल. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज परेश याने आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. सुरेख चेंडू असेल यावेळेस, यात मात्र शंका नाही. गतीमध्ये पहा किती परिवर्तन केलं होतं. एक जोर तेज तर्रार असा चेंडू फेकला होता गोलंदाज परेश यानं, आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही बबुलेचा, आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. म्हणजे यावेळेस मी म्हणेल अजय फलंदाजावरती थोडासा प्रेशर निर्माण झाला होता. जो चौकार खेचला होता पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती, त्यानंतर येणारे 2 चेंडू डॉट गेले. म्हणजे एकंदरीत आता फलंदाज करत असताना बबलू याच्यावरती थोडंसं प्रेशर असेल. या चेंडूवरती काय घडेल. सुरेख चेंडू यावेळेस सलग 3 चेंडू एका रेषेमध्ये फेकले आणि एका रेषेमध्ये डॉट गेलेत. म्हणजे फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्यास संधी दिली नाही आहे गोलंदाज परेश शेळके यानं. षटकाचा विचार केला, 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावा जमल्यात एकूण 1 गडी बाद 24 धावा. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. म्हणजे आपण P2चा षटकाचा विचार केला, एक जबरदस्त गोलंदाजी कशा प्रकारे करायची. म्हणजे जिथं क्षेत्ररक्षणाचं थोडंसं पाबंदी असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती 2-3 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता बाउंड्री लाईनवरती. तर नक्कीच या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, सुरेख चेंडू हवेमध्ये असेल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण पोहोचताना दिसत नाही. चेंडूला पकडण्यासाठी डीपमध्ये आला क्षेत्ररक्षण, धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा आपण पाहू शकता 1 गडी बाद 25 धावा. एक जबरदस्त सुरुवात यावेळेस सुरुवात केली होती. मी म्हणेन DG पोपेडा कंस्ट्रक्शन कलंबोली या संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. म्हणजे कम बॅकिंग गोलंदाजी आपण पाहू शकता परेश शेळकेच्या माध्यमातून. तर नक्कीच पुढील उर्वरित 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी असेल या इनिंगचा. तर याच्यासाठी आपण नक्कीच पुढचा आवाज ऐकणार मायक्रोफोनवरती. बालू पाटील मॅनफॉर्म डोंबिवली सागाव, एक उत्कृष्ट समालोचक. तर पुढील आवाज आपण ऐकूया बालू पाटील मॅनफॉर्म सागाव. हल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. आपण ही स्पर्धा पाहता पनवेल प्रीमियर लीग PPL, अतिशय चांगलं आयोजन, रॉयल आयोजन, राजासारखं आयोजन आपण पाहू शकता. आणि ज्यांनी आम्हाला इथे संधी दिली समालोचन करण्याची ते म्हणजे मच्छिंद्र पाटील असतील, PTCचे फाउंडर संदीप वास्कर, संतोषजी घरत, आमचे मित्र योगेश, आपण बोलले तर मडवी. तर मॅचकडे घेऊन चालतो. मॅच सुरू आहे. आपण बोलले तर पाली खुर्द, पाली विपक्ष, DG पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोली.
तर डीजी पोपेटा संघ बॅटिंग करतो यावेळेला धावसंख्या धावफलकावरती लागले 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा 12.5च्या सरसरी धावा कुठल्यात सायकलला फलंदाज बबूल आपण पाहू शकता रोडपालीचा एक अतिशय चांगला फलंदाज तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला दिवेश बोलाडे ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्रक्षण हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट गॅपमध्ये खेळतो चेंडू याला मिड विकेट क्षेत्रक्षण येतो चेंडूला फीड करतो एकच धाव मिळणार आहे फेकी बघा किती चांगली येते यावेळेला धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला प्रथम बॅटिंग करताना तर बघा पंचाने काहीतरी यावेळेला सूचना केली आहे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे तिसरे पंच जात आहेत तांडेल सर जात आहेत आपण ते पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता मेन पंचांच्या भूमिकेत सँडी पालकर ज्याप्रमाणे ॲक्शन करतात योगेश मडवी जणू काय आपल्याला आपण पाहिलं तर व्हॅब्रेट म्हणजे शॉक लागल्यानंतर माणूस ज्याप्रमाणे व्हॅब्रेट होतो ना त्याप्रमाणे ते त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला बघायला मिळते खूप चांगलं आपण पाहिलं पंच आहेत तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे तर गोलंदाजीच्या शैलीवर काहीतरी अभिषेक घेतला यावेळेला दिवेश बोलाडे गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एनकडून दिवेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मार करतो चेंडू ऑन साईडला यावेळेला खूप उंच गेलाय चेंडू खूप उंच गेला तर पण लांबी मात्र प्राप्त होत नाही मिड विकेटला खूप चांगला झेल पकडला तो फलंदाज बाद दिवेशला यश मिळतं या षटकामध्ये राकेश भोईर बॅक टू पवेलियन तर बघा आमचे डीजे मास्टर देखील थोडंसं आपण तर भोजनाची आपण तर स्वाद घेण्यासाठी गेलेत तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता मनीष घरत चला मनीष जरा लवकर जा खूप चांगलं आयोजन आपल्या बघायला होतं PPL पनवेल प्रीमियर लीग खूप चांगले स्टँड देखील आपण पाहू शकता श्रद्धांजली स्टँड आपण पाहू शकता दीप्ती स्पोर्ट्स खारकोपर हा स्टँड देखील आपण पाहू शकता कुमार विनायक सचिन टिके स्टँड देखील आपण पाहू शकता दिवेश बोलाडे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला फलंदाज बबूल पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय स्विच हिट चेंडू जातोय यावेळेला सीमा रेषेपार देत धनाधन षटकार क्या बात आहे एक वेगळी नटखट अदाकारी संतोषजी घरत आपण पाहू शकता काय गरज आहे गोट्याची मी तर म्हणेल असेच आपले भूमिपुत्रेचं पंच चांगले तर गोट्याची काय गरज आहे सँडी पालकर खरोखर जबरदस्त तुमच्या अदावरती आम्ही फिदा यापेक्षा मी काही तुम्हाला जास्त देऊ शकत नाही सँडी जबरदस्त आयोजन आणि तितकंच चांगलं पंचांच्या भूमिकेत सँडी पालकरला आपण पाहू शकता धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता यावेळेला 32 धावा झाल्यात काय स्विचिटचा फटका आहे स्विचिट म्हटलं तर संतोष घरात आपल्याला चेंडूचं आपण नजर मॅरिटवरती खेळायला लागतं आणि ती मॅरिटवरती तर फलंदाजी करतोय बबूल रोडपालीचा खेळाडू अतिशय चांगली नजर आहे चेंडूवरती खूप चांगला ड्रेस कोड देखील आपण पाहू शकता दोन्ही संघाचा अतिशय चांगलं आयोजन आपण पाहू शकता आपल्या समोर जर बघितलं तर मोठ्या मोठ्या इमारती आहेत डोंगर देखील आहेत तर बॅटची देखील मागणी केली जाते 12 मॅन बॅट घेऊन जातो यावेळेला कॅप्टनच आहे मला वाटलं 12 मॅन आहे वेगवेगळी संकल्पना आपण पाहू शकता या विभागात पाऊस 2-3 दिवसापूर्वी भरपूर पडलाय पण आता मात्र थोडीशी विश्रांती घेतली आहे निसर्ग आपण बघितले तर थोडंसं आपल्यापासून थोडासा रुसला होता पण आता थोडंसं आपण बघितले तर त्यांनी आता आपल्याला थोडीशी सुट्टी देखील घेतली आपल्यापासून आणि चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते या चांगल्या आयोजनामध्ये 2 बलाढ्य संघ इथं मात्र परफॉर्मन्स करताना आपण पाहू शकता डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करतो आपण पाहिले तर पाली तर बॅटिंग करतो यावेळेला आपण पाहिले तर डीजी पोपेटा चांगली बॅटिंग करतो बबूल काय बॅटिंग करतो आल्यापासून लयमध्ये बॅटिंग करतोय ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता साईडला थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण पॉईंटच्या क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर जातो आणि पॉईंटला कव्हर्सला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट्स एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग आणि फाईन लेग दिवेश स्विच हिट यावेळेला फटका फासला क्षेत्रक्षक जातो यावेळेला लॉंग ऑफचा चूक होणार नाही बिग विकेट प्रदीपने खूप चांगला झेल घेतला आणि इथे मात्र परतावा लागणार आपण बबूलला
खूप चांगली बॅटिंग केली होती. स्विच हिटच्या माध्यमातून धावा देखील मिळतो, पण सातत्याने स्विच हिट, रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार, लगी तो अबाद नाही लगी तो बर्बाद. आणि इथे थोडंसं म्हणजे तो संघाला मात्र आपण इथं अडचणीत नेतोय. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहिले तर प्रतीक मोकल. बोल थोडासा स्वतःवरती नाराज होतोय, कारण स्विचच्या माध्यमातून त्याला धावा आल्या होत्या, पण आता धावा आपण येत नाही येत आणि तो बाद होतोय. लॉंग ऑफला चांगला झेल पकडला जातोय. प्रदीप येतो यावेळेला. आता दोन नवीन फलंदाज आहेत. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला मनीष कडू, एक डावखुरा आहे, फलंदाज आहे. पण कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. दिवेशला यश मिळालंय. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. ड्रेस कोड आपण पाहू शकता पंचांचा रेड अँड ब्लॅक, थोक्याचा इशारा. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट. एक क्षेत्ररक्षण ब्रिश लॉंगॉनला आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण लॉंगॉनला तैनात केले जात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्म अँड पॉईंट, एक क्षेत्ररक्षण कव्हर आणि एक डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. दिवेश चेंडू खूप चांगला होता, ऑन साईडला बॅट करता. पंच मात्र यावेळेला वाईडची खूण करतायत. जबरदस्त अदाकारी. संख्या 33. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम म्हणजे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. पीटीसीचे आपण बघितले तर फाउंडर कुणाल देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. स्वागत आहे कुणाल. चेंडू यावेळेला आपण बघितले तर उंच गेला आहे, क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोहोचतं का पाहायचं आहे. आणि झेल ड्रॉप होतो यावेळेला. एक सोपा झेल यावेळेला कन्वर्ट करायचा होता, तर प्रयत्न खूप केले आणि हातामध्ये झेल येऊन तो म्हणतो छातीच्या इथून खाली पडतोय. आणि 2 धावा मिळतात. आपण बघितले तर फलंदाज यावेळेला आपण पाहू शकता प्रतीक मोकला. तर एअर हॉस्पिटलची आपण बघितले तर संपूर्ण टीम देखील इथं सज्ज आहेत. 10 दिवस जर कोणत्या खेळाडूला दुखापत झाली तर आपण बघितले तर प्रथम उपचार केले जाईल. याच दरम्यान आमचे खूप चांगले मित्र आणि रायगड आपण बघितले पनवेल असोसिएशनची तोफ म्हणून ज्यांचा नेहमी आम्ही संपवतो, झहीरभाई पटेल, स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. एक क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी. नाही झहीरभाई कुठलेही असू दे, पण आमचे खूप चांगले मित्र आहेत. यावेळेला लॉफ केलाय चेंडू, आपण येतो लॉंग ऑफला जातो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगला खेळ केला जातो या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्येत अफलकर आपण पाहू शकता. डीजी पोपेटा संघ आपण बॅटिंग करताना यावेळेला 37 धावा. 3 षटकाचा खेळ संपला आणि ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानात जाते यावेळेला. तर ड्रिंक्स ट्रॉली देखील आपण मैदानात जाताना पाहू शकता. तर ह्यानंतर मॅच असणारे आपण बघितले तर 37 धावा झालेत. झहीरभाई पटेल देखील येत आहेत. स्वागत आहे झहीरभाई आपलं देखील दुपारच्या सत्रामध्ये. बघा लगेच एका खेळाडूला थोडंसं आपण म्हणजे तर मळमळण्यासारखं होत होतं, लगेच डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली. बघा धन्यवाद त्या डॉक्टरांना, कारण डॉक्टर म्हटले तर देवानंतर त्यांना झहीरभाई स्थान दिलं गेलेलं आहे. कोविडच्या माध्यमातून कित्येक डॉक्टरांनी आपण बघितले आपली जबाबदारी ओळखून घरी न जाता कोविडच्या पेशेदारांना आपण इथं जीवदान दिलं. तर व्यासपीठामध्ये आताच ज्यांचं नुकताच आगमन झाला ते आमचे सन्माननीय प्रगतजी कडू साहेब, जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून अनेक कार्य घडत असतात. नेहमीच सातत्यानं गरिबांसाठी त्यांच्या माध्यमातून कार्य करत असतात. आदिवासी वाडीमध्ये जाऊन वर्षातून किमान 3 ते 4 वेळा त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात. असे दानशूर दाते आणि गरिबांचे कैवारी सन्माननीय प्रगतजी कडू साहेब आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. आणि ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या तुम्ही ज्या ट्रॉफ्या बघतात त्या सर्व ट्रॉफ्या आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. त्यांच्या समवेत सन्माननीय रमेशजी पाटील साहेब मानगर माजी सरपंच यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. ते देखील जनसेवा सामाजिक संस्थेचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर आत्ताच नुकताच आगमन झालाय ज्यांनी PPL साठी खऱ्या अर्थानं आम्हाला भरपूर सपोर्ट केलाय. ते झहीरभाई पटेल यांचं देखील आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं. या सर्वांचं पुन्हा एकदा PPL कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक मी स्वागत करत आहे. नक्कीच योगेश मडवीने आत्ता सांगितले की झहीरभाई पटेल तुम्ही जेवढं आपण तर रायगड पनवेलमध्ये फेमस असाल तेवढंच फेमस तुम्ही आपण बघितलं तर आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये आहात. तर एक शांत स्वभाव. नाही नक्कीच क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत.
नक्कीच नक्कीच झहीरभाई, मला वाटतं क्रिकेट जेव्हा जेव्हा असेल तेव्हा मात्र 8 घंट्यातील 4च घंटे आराम करत असतील. 4 घंटे त्यांची नजर मैदानाकडे असेल. नक्कीच असे चाहते पाहिजेत मच्छिंद्र पाटील सर, तरच तुमचं क्रिकेट पुढे जाईल. कारण का आपण म्हणतो ना संतोषजी घरत, कोणतंही कार्य जर तुम्हाला यशस्वी पार पाडायचं असलं, तुम्हाला हौशे कलाकार भरपूर पाहिजेत आणि ते हौशे कलाकार आहेत झहीरभाई पटेल. तर क्रिकेट आपण म्हणतोय स्पर्धा खेळणं फार सोपं असतं, पण राबवणं अतिशय अवघड असतं. तर स्पर्धेचा अंतिम दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मच्छिंद्र पाटील, आपण इथं PTCचे फाउंडर संदीप वासकर, संतोषजी घरत, योगेश, आपण इथं मडवी आणि संपूर्ण जी कमिटी त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. कारण का आत्ताच थोडासा कोरोनाचा काळ, आपण तर कोरोना थोडासा कमी होताना आपल्याला जाणवतोय. भरपूर जणांनी लसेस घेतल्या आहेत. ज्यांनी घेतल्या नसतील त्यांनी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी लस घ्या. पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस देखील वेळेवर घ्या, जेणेकरून आपल्या परिवाराला देखील आपण स्वस्थ ठेवाल आणि आपला परिवार देखील सुरक्षित राहील. हा चेंडू या वेळेला असताना बॅटने घेऊन काढतोय. चेंडू साईड स्क्रीन समोर जातो, पण क्षेत्ररक्षक येतोय, चूक करत नाही, फलंदाज बाद होतो. या वेळेला अजून एक धक्का बसतोय डीजी पोपेटा संघाला. कॅच कोणी घेतले जर आम्हाला राखीव खेळाडू सांगायचं लगेच. रुवाल मात्रे सुद्धा येतात. स्वागत आहे रुवाल सर आपलं देखील. संतोषजी घरात जो 12वा खेळाडू सांगतो, मला नावं माहिती नाहीयेत, काही हरकत नाहीये, चालायचं. अशिकेश तर नवीन फलंदाज जातोय त्यावेळेला बॅट्समन सूरज येतोय. सुरेश मोहिते, सुरेश मोहिते मॅन फ्रॉम कलंबोली. आणि बघितलं तर अजित मोहिते नाव घेतलं तर लगेच आमच्या कल्याण डोंबोलीचं नाव येतं. 70-70चा ब्रँड अँबॅसेडर अजित मोहिते. नायगाव दादर पण आत्ता बघितलं तर अस्तित्वाला आमच्या डोंबोलीत 4 वर्ष झालं आहे. काय खेळाडू आहे आणि तितकंच चांगलं व्यक्तिमत्व आहे अजित मोहिते. बरोबर जर आपण कधी 70-70च्या स्पोर्ट्समध्ये जा, आपल्याला भरपूर डिस्काउंट मिळेल. संतोषजी घरत सर. तर गोलंदाजी मार्कवरी आपण पाहू शकता यावेळेला परेश शेळके, लेफ्टवर गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. राईट राऊंड तिकडे, हा चेंडू ऑन साईडला हुक केलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू करतोय हवाई सफर, मिळून देतो आपण तो षटकार. यावेळेला धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता डीजी पोपेटा संघाची 43 धावा. आलेल्या बॅटचा फेस खोलला आहे, कारण त्याला माहिती आहे 4थं षटक प्रगतीपथावर, इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागणार आणि ती सुरुवात केली आहे मनीषने. स्वागत केलं आपण म्हणतो गोलंदाज यावेळेला आपण पाहू शकता परेश शेळकेचं. परेश शेळके राईट आर्म राऊंड द मारा करतोय. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा आणि पहिल्या चेंडूवरती आपण इथं षटकार आलाय. आपण म्हणतो दुसऱ्या स्पेलमध्ये षटकार आलाय. यावेळेला बॅट्समन आहे आपण पाहू शकता यावेळेला मोनिश. हा चेंडू यावेळेला फटका पासला, चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक मात्र येतो दूरवरनं. यावेळेला चूक करणं, अप्रतिम झेल. अशिकेश काय झेल घेतोय बघा, लॉंगॉन वर नेतोय, खूप चांगला झेल घेतला यावेळेला आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. बघा महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिलांसाठी शाळा काढली, पण निळूभाऊने चक्क बाईंना वाड्यावर बोलवले. योगेश मडवी निळूभाऊ आहेत, काही करतील. तर नवीन फलंदाज जातो यावेळेला आपण पाहू शकता मैदानामध्ये अविनाश पाटील. अविनाश पाटील तर कशावर बॅटिंग करतोय. तिची पोपेटा संघ आपण येतोय कलंबोली. थोडासा आपण येतो बॅकफुट जाताना दिसतोय, कारण तो षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे. आपण इथून धावा आपण येतो 60+ धावा करायची, तर आक्रमण इथून करावं लागणार आहे. अजूनही चेंडू बाकी आहेत, आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात यावेळेला 3 चेंडू म्हणजे तब्बल आपण जर विचार केला तर अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी. आमचे गुणलेखक आहेत यावेळेला अजय वर्तेकर, एक जबरदस्त गुणलेखक आहेत. धन्यवाद अजय, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
पण इथं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला परेश शेळके स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला फलंदाज आहे. बॉडी लँग्वेज जर बघितलं भक्कम आहे. सुरेश मोहिते ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्रक्षण परेश. हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला आपण मित्र बॉसने चेंडू यष्टीकडे जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. पुणे तर परेश गोलंदाजी मार्कवर सुरेश आपण बघितले तर यावेळेला सुरेश मोहिते आहे स्ट्रायकरला. इथून धावाचं खातं उघडावं लागणार आहे. पंच काहीतरी खूण करतायत की अजून चेंडू बाकी किती आहेत. ऑफसाईडला क्षेत्रक्षण एक थडमॅन एक गलीमध्ये आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे मस्तक पे दस्तक चेंडू जातोय सीमारच्या पार. दे दनादन षटकार. तू शांती ठेव. डीजे सँडी जबरदस्त ऑपरेटर आपण पाहिले तर अशी गाणी जर लागली तर प्रेक्षकांना जी झोप आली असते ना योगेश मडवी ती झोप दूर होते. सुरेश टाकेंडला चेंडू पुणे त्या कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू मिडविकेटला जातो. एक धाव पूर्ण केले जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या डीजी पोपेटा संघाची धावसंख्या धावफलगती आपण 50 धावा काय होऊन जातो या संघासाठी. 50 धावा धावफलगती लागल्या. षटक पूर्ण झाल्या त्यावेळेला आपण बघितलं तर 4 षटक संपूर्ण आपण इथं पूर्ण झाल्या. तिथे अजून एक षटक बाकी आहे. डीजी पोपेटा संघ प्रथम बॅटिंग करताना आता इथून 50 प्लस आपण बघितलं धावा तर झाल्यात 50 पण इथून 60+ धावा होतात का पाहायचं आहे. अंतिम षटक आहे. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग केली जाते यावेळेला आपण बघितले तर व्यासपीठावरती आपण बघतोय आमचे संदीपजी घरात युवा कार्यकर्ता फेन आणि त्याचबरोबर हरपाल या सर्वांचं आपण व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. बरेच सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आले. त्यांचं पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर लल्ला शेठ वास्कर हे देखील उपस्थित झाल्यात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार पेन प्रीमियर लीग आणि त्या लीगचे एक उत्कृष्ट आयोजक म्हणून आपण आज त्यांना पाहणार आमच्या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. आम्ही पुन्हा एकदा आपलं शब्दसुंगाने आभार व्यक्त करतो. योगेश खरं योगेश मडवी देखील आपण इथं पाहुण्यांचा सत्कार करतात. कारण महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी रुवाल सर आणि त्या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो. याच दरम्यान आमचे एक अतिशय चांगले मित्र आणि आमच्याच विभागाचे जावई महेश दळवी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या महेश दळवी आपलं देखील दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. तर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण बोलले तर तन्मय पाटील येतोय. स्ट्रायकरला फलंदाज सुरेशला आपण पाहू शकता. त्याने एक षटकार दाखवलाय. विनय येतोय. चेंडू फ्लिक केला बॉटमॅनचा आपण सुरेख वापर. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त चेंडूकडे पाहतो यावेळेला मिडविकेट सीमारच्या बाहेर षटकार. किती चांगलं संगीत लावलंय. चेंडू हवाई करत आपण त्या षटकाराच्या बाहेर गेलाय. बघा दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू सांगेल आपल्याला जेवढी माहिती खेळाडूंची आहे तेवढीच आपण माहिती सांगा. नावं व्यवस्थित सांगा. विनय हा चेंडू अडव्या बॅटने पुल केला होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण बघितलं. प्रतीक माळी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दुसरी धाव देखील इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद होतो यावेळेला. धावसंख्या धावफलगती आपण पाहू शकता यावेळेला 1ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलगती 57 धावा. संदीपजी वास्कर देखील आपण आमच्या व्यासपीठासमोर एक जबरदस्त ड्रेस कोड आहे आणि या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली त्यांनी. संपूर्णपणे PPLची कमिटीला मी धन्यवाद देईल. आम्हाला देखील त्यांनी इथे आमंत्रण केलं होतं पण काही कारणास्तव आम्ही इथे पोचू शकलो नाही आहे. त्यामुळे आज थोडासा वेळ आहे. आम्ही देखील इथे या स्पर्धेसाठी थोडंसं आम्ही देखील समालोचन करणार आहोत.
गेस्ट कॉमेंट्री म्हणून आम्ही देखील थोडंसं 3 सत्राचा समालोचन इथे करणार आहोत. नक्कीच महेश दळवी एक क्रिकेटचे चाहते आहेत, महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे त्यांचा. अंतिम षटक आपण इथं स्लो गोरचा सुरू आहे. साकेला फलंदाज डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला आशिष भोईर. विनय तो आशिष. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. ऑन साईडला शॉर्ट फाईन लाईक बॅकवर्ड स्कोअर लाईक मिड विकेट बरीच लॉंग ऑन लाईक चित्रक्षण तैनात आपण पाहू शकता. विनय तो आशिष. चेंडू चेंजा पेस होता यावेळेला. थोडासा संत गतीने चेंडू टाकल्यानंतर थोडासा टेकअप देखील झाला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळतंय आपण पाहू शकता यावेळेला. पाली संघाच्या माध्यमातून खूप चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर गेला. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून एकदा कंप्लीट केली आहे. कर्पेटच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 58 धावा चेंडू बाकी आहेत. अजूनही आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला अविनाशला आता मात्र आपल्या नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागणार आहे. 2 चेंडूवरती तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. तुषार पाहायचं तर कशा प्रकारे विनय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विनाश. विनय आमच्या समालोचक कक्षा एंडकडून लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग. चेंडू हुक केला यावेळेला. फटका फासलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर ग्रीजमध्ये. इथं झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. झेल ड्रॉप होतो. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. फेकी खराब येते. 3री धाव होते का पाहायचंय आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिची पोपिटा संघ आपण बॅटिंग करताना धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 61 धावा. अंतिम चेंडू तर पहिल्या सत्रातील आपण पाहू शकता. आशिष आहे स्ट्रायकरला. विनय अंतिम षटकातील अंतिम चेंडू. आशिष विनय तो आशिष. चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता यावेळेला. व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. चेंडू जातो फाईन मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड येईल तर 2री धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 1ने पुढे सरकते. 63 आणि 64 धावांचं लक्ष यावेळेला आपण म्हणले तर चेसिंग करायचं येतं म्हणजे संघ आहे पाली खुर्द. पाली संघाला 64 धावांचं लक्ष आहे. यस योगेश. थँक्यू सो मच बालू पाटील. तर व्यासपीठामध्ये आपण काही विशेष सन्मान घेऊया. आज आमच्या या ठिकाणी स्पर्धेसाठी PPL साठी उपस्थित झाल्यात आणि ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला भरपूर मोठा सपोर्ट मिळाला. अर्थात मॅन ऑफ द मॅचच्या तुम्ही ज्या ट्रॉफ्या बघतात प्रत्येक मॅचसाठी त्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्यांचं सन्मान या ठिकाणी होईल. जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि अनेक जी कार्य ज्यांच्या माध्यमातून होतात आणि निश्चित गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधले जात आहे ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय प्रकट शेठ कडू साहेब यांचा इथे सन्मान होता आमच्या व्यासपीठावरती. आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या शुभास्ते तो सन्मान होत आहे. सन्माननीय प्रकटजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर मोठं सपोर्ट मिळाला आणि भरपूर चांगलं योगदान दिलं आहे ते सन्माननीय प्रकटजी कडू साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो जनसेवा सामाजिक संस्थेचे सदस्य रमेश पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. रमेश पाटील साहेबांचा सन्मान झाला. त्याचबरोबर आता प्रकट कडू साहेबांचा सन्मान झाला. त्याचबरोबर समवेत रमेशजी पाटील साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. जनसेवा सामाजिक संस्थेचे सदस्य सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती चेतनजी पाटील माजी क्रिकेटपटू यांचा सन्मान होईल. सन्माननीय चेतनजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. मी आमचे संतोषजी घरत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे.
सन्मान्य चेतनजी पाटील साहेब यांचा सन्मान होत आहे. त्याचबरोबर पेनचे आमचे युवा कार्यकर्ते आता संदीपजी खरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास त्यांचा सन्मान करायचा आहे. तर संदीप खरत साहेब ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो पेन प्रीमियर लीग देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होईल. संदीप खरत साहेब निश्चित या ठिकाणी फार दूरवरून आज आमच्या आमंत्रक आणि प्रेमा खातीर संदीप दादा आपण आलात त्याबद्दल आम्ही आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. प्रेमाची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्याचबरोबर स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन दादांचं सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर तर ओमकार हरपाल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान होणार आहे. थँक्यू संदीप दादा. आणि ओमकार हरपाल त्याचबरोबर लल्ला भास्कर या दोघांचा देखील इथे सन्मान होणार आहे आमच्या व्यासपीठावरती. विशेष सन्मान आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती. खड्डा गँग ओले हर्षित स्वर्गीय चेतन शेठ म्हात्रे स्मृती चषक मित्रांनो येत्या डिसेंबरमध्ये 4-5 या 2 दिवसामध्ये ती स्पर्धा आहे. आणि अजून एक स्पर्धा आपल्या विभागातील अर्थात असेल गावदेवी घोट टीमची. काही कारणास्तव ती स्पर्धा आपण पाहिली 1 तारखेपासून स्टार्ट होणार होती. मात्र ती स्पर्धा काही कारणास्तव पावसानं व्यत्यय आणल्यामुळे तर ती स्पर्धा लांबवली गेली. आणि आत्ताच तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला अर्थात आमचे कल्याण डोंबिवलीचे एक ज्येष्ठ समालोचक बालू पाटील साहेब आणि यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. आमचे मित्र बालू पाटील ज्येष्ठ समालोचक नेहमीच सातत्यानं डोंबिवली परिसरामध्ये आम्हाला एक चांगली साथ देतात आणि त्यांचा सन्मान जहीर पटेल आणि आमचे मच्छिंद्र पाटील साहेबांच्या शुभाचे होत आहे. ओमकार हरपाल आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं जिथे आपला सन्मान होणार आहे. PPLच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2021 पर्व तुम्ही एन्जॉय करतात आणि बरेच सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आमच्या पनवेल असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर निश्चित आपण चर्चा करत होतो गावदेवी घोट टीमची जी स्पर्धा मित्रांनो काही कारणास्तव जी 1 तारखेला होणार होती त्याची डेट पुढे घेतली आहे. अर्थात 22, 23, 24, 25 आणि 26 डिसेंबर रोजी ती स्पर्धा होणार आहे गावदेवी घोटच्या मैदानावरती. ज्यांनी कुणाने त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय त्यांनी शिवा गुंदले यांच्याशी संपर्क साधा. कारण पावसामुळे जी स्पर्धा ग्राउंड थोडंसं खराब झालंय बऱ्याच काही गोष्टी अडथळे आल्यात आणि ते अडथळे दूर करून आता ती स्पर्धा थोडीशी दूर गेली आहे. थँक्यू. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का. दोपहर की कड़ी धूप में एक बेहतरीन मुकाबला जरूर देखने को मिलेगा. जिस तरह से मुकाबले की हम बात करेंगे तो मुकाबला बेहतरीन डीजी पोपेटा कलम्बोली वर्सेस फाली खुर्द 11 पाली के बीच मुकाबला. दोनों टीमों की बात करेंगे तो एक मुकाबला गंवाने के बाद ये मुकाबला जीतना जरूरी है. दोनों टीम के लिए मुकाबला बहुत इंपॉर्टेंट बहुत महत्वपूर्ण है. एक तरफ हम बात करेंगे कलम्बोली डीजी पोपेटा कलम्बोली टीम जिनके कप्तान स्वप्निल कामले और दूसरी तरफ पाली खुर्द 11 पाली के कप्तान किरण पाटिल. इनके बीच मुकाबला दोस्तों बिग फाइट होगा. कहीं मत जाना. ये मुकाबला दोनों के लिए बहुत इंपॉर्टेंट है. डू और डाई करो या मरो की स्थिति होगी इस मैदान के ऊपर क्योंकि अपना अस्तित्व बनाना चाहती है इस लीग में बने रहना चाहती है तो इस मुकाबले को जीतना होगा दोनों टीम के लिए. इससे पहले वाली 2 मुकाबले की हम बात करेंगे तो काल भैरव चिंचपाड़ा KDH वाघिवलीवाड़ा टीम जिन्होंने दोनों के दोनों मुकाबले जीते हैं तो ये मुकाबला इस दोनों टीम के लिए बेहद महत्वपूर्ण है. दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. एक अच्छा क्रिकेट आज देखने को मिलेगा. जीत के लिए लक्ष्य रखा है और डीसी पोपेटा टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 63 रन बनाए. 64 रनों का लक्ष्य रखा है मैदान के ऊपर. जीत के लिए पाली खुर्द 11 पाली टीम के सामने और पाली खुर्द पाली टीम के 2 आगाज बल्लेबाज सलामी तौर पर पहुंच चुके हैं. ताकतवर बल्लेबाज यानी कि शुरुआत में बल्लेबाजी रमेश पवार उर्फ आऊ और प्रतीक माली. उमरोली टीम के ये खिलाड़ी अब देख सकते हैं मैदान के ऊपर ये दोनों ताकतवर और काफी तगड़े बल्लेबाज हैं.
इस मैदान के ऊपर पहले मुकाबले में भी देखा रन बनता है। 2 दिन में जिस तरह से पिच में नमी आई थी, बिल्कुल बारिश की वजह से ग्राउंड थोड़ा सा गीला हुआ था और लो स्कोर मुकाबले देखने को मिले, मगर आज पहले मुकाबले से लेकर अब तक यहां पर बेहतरीन स्कोर देखने को मिला। बिल्कुल अब जीत के लिए लक्ष्य है 64 रनों का। लक्ष्य का पीछा करनी उतरी टीम पाली खुर्द पाली 11 टीम के 2 सलामीर बल्लेबाज मैदान पर। सलामी बल्लेबाज पहुंचा है मैदान के ऊपर। सेकंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं टेनिस क्रिकेट के शहंशाह रमेश पवार उर्फ आऊ, और 9 सेकंड पर बल्लेबाज है प्रतीक माली। उमरली टीम के ये खिलाड़ी आज पाली खुर्द पाली 11 टीम के लिए खेलते हुए मैदान पर नजर आएंगे। पावर प्ले का पहला ओवर लेकर आएंगे गेंदबाज, यहां पर भाग सपाई कप्तान ने गेंदबाज रोहित सुरते गेंदबाजी के लिए तैयार। गेम ऑन, पहली गेंद आगाज किया बड़े स्ट्रोक के साथ आऊ ने, और मैदान के बाहर ये एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ जाता हुआ ये पहला चौका। बिल्कुल पर बिल्कुल एक बड़ा मुकाबला मैदान पर चलता हुआ। सबका स्वागत नहीं बल्कि इस रोहित सुरते का स्वागत करेंगे 4 रन के साथ। ये रमेश पवार है दोस्तों, बिल्कुल लेफ्ट हैंड बल्लेबाज, हमेशा विस्फोटक होते और विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करते हुए शुरुआत की मैदान के ऊपर पहले चौके के साथ रमेश पवार ने। फिर एक बार रोहित सुरते, शॉर्ट गेंद, शॉर्ट एंड पुल, और इस बार गेंद हवा में खिलाड़ी मौजूद थे और वहां पर राकेश ने कैच को लपका। रमेश पवार को लौटना होगा मैदान के बाहर, यानी कि इस समय पाली खुर्द पाली 11 टीम को लगता हुआ पहला करारा झटका। थैंक यू। तो यहाँ पर पहला विकेट का फतंग होता हुआ हमारे जीटीसी के मेंबर सूरज दादा और इसी के साथ प्राप्ति डिजिटल लाइव के हमारे जीतू जी, जिनका हम स्वागत करेंगे। बिल्कुल आज यहाँ पर हमारे प्रतियोगिता के लिए लीग के यहाँ पर उपस्थित हुए, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। पहला विकेट जिस तरह से देखा, पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद टीट फॉर टैट जवाब बाज ने, और पहले गेंद पर चौका आने के बाद दूसरी गेंद के ऊपर आऊ को, यानी कि रमेश पवार को उन्होंने आउट किया। अब यहां पर टीम की टोटल बनी है, पहले पावर प्ले का खेल शुरू है, टीम की टोटल है 4 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए टीम के कप्तान किरण पाटिल। तने बल्लेबाज 9 सेकंड पर आप देख सकते हैं टीम के कप्तान किरण पाटिल। सेकंड पर बल्लेबाज इस समय आप देख सकते हैं यहां पर प्रतीक माली जो सेकंड पर है। अब जिम्मेदारी इनके दोनों बल्लेबाजों के कंधों के ऊपर, क्योंकि लक्ष्य बड़ा है 64 रनों का और अब तक बने हैं 4 रन। पहला ओवर, फिर एक बार क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, विकेटों के पीछे गेंद तेजी के साथ निकली है, फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। प्रतीक के बल्ले से यह शानदार चौका। प्रतीक ने भी यहां पर शुरुआत की चौके के साथ, रमेश पवार ने शुरुआत की थी चौके के साथ, मगर अपना अस्तित्व नहीं टिका पाए। उसके बाद जो जिम्मेदारी है प्रतीक माली और किरण पाटिल की कंधों के ऊपर, टीम की टोटल बनती हुई यहां पर 8 रन बनाने 64। लक्ष्य बड़ा नहीं मैं कहूंगा इस मैदान के ऊपर। बैकफुट पर जाकर सामने खेलना चाहते थे, स्क्वायर कट करना चाहते थे, मगर पर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी टॉस हुई, बाउंस हुई और बल्लेबाज को चकमा देती हुई सीधे विकेट कीपर की दस्तानों में। टीम की टोटल है इस समय 8 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रति ओवर की हम बात करेंगे तो हर ओवर में बनाने 12.80 की औसत से रन, यानी कि तकरीबन 13 की औसत पानी है। इस बार वाइडिश लॉन्गऑन में खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा, दूसरे की कोशिश में यहां पर दूसरा रन भी तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, और 2 रन के साथ टीम की टोटल पहुंची है 10 के ऊपर। यानी कि हम पहले भी बात किया कि अब जीतने के लिए 12.80 यानी कि तकरीबन 13 के औसत से रन बटोरने हैं। शुरुआत तो अच्छी हुई, मगर अब तक यहाँ पर
एक विकेट गंवाया पाली खुद 11 पाली टीम ने। फिर एक बार सामने खेलने की कोशिश, इस बार गेंद आती हुई मैदान में, वहां पर खिलाड़ी मौजूद, सिंगल मिला। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद पाली खुर्द पाली 11 टीम की टोटल बनी है 11 रन 1 विकेट के नुकसान पर। Sunrise Premier League. Sunrise Premier League. Sunrise Premier League. Sunrise Premier League. हम कितने पिया? Sunrise Premier League. Sunrise. हम कितने पिया? Sunrise Premier League. Sunrise. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बनी है 11 रन। जीत के लिए हम बात करेंगे तो अभी भी 53 रन की आवश्यकता होगी बीच मैदान के ऊपर। बची है समीकरण 24 गेंदें 53 रन। इतना बड़ा लक्ष्य नहीं है, इस पिच के ऊपर रन बनते हैं, बस बनाने वाले चाहिए। यदि पहला विकेट गंवाने के बाद इस समय प्रतीक और किरण जैसे बल्लेबाज हैं, दोनों बल्लेबाज यदि टिक कर खेलेंगे तो इस मुकाबले को जीतने की क्षमता रखेंगे। दोनों बल्लेबाज तगड़े हैं, ताकतवर है। एक तरफ हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है प्रतीक माही, जो एक ताकतवर बल्लेबाज है, हमेशा उमरोली टीम की ओर से खेलते हैं, मगर आज पाली खुद पाली 11 टीम के लिए खेल रहे हैं। आज योगदान देना होगा इस मैदान के ऊपर। महत्वपूर्ण मुकाबला है, इस मुकाबले को जीतकर अपनी जगह पक्की बनानी होगी। इस लीग में यदि बने रहना है तो यह मुकाबला जीतना होगा। दोनों टीम के लिए मुकाबला दोस्तों उतना ही बराबर है, दोनों टीम को मुकाबला जीतना भी बराबर होगा। पहले ओवर में बेहतरीन गेंदबाजी देखी, रमेश पवार को आउट किया, रन दिए केवल 11। अब समीकरण बदला है, सेकंड पावर प्ले, गेंदबाजी का बाहर सौंपा है कप्तान ने पंकज गलत के कंधों के ऊपर। गेंदबाज तैयार हुए टाटा एंड से। इस बार गेंद पड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर अंपायर व्हाइट बॉल का इशारा करते हुए टीम की टोटल आगे बढ़ती हुई 12 रन बन चुके हैं। बिल्कुल जीतने के लिए 52 रन की आवश्यकता होगी। एक एक रन क्रिकेट में बहुत इंपॉर्टेंट है, बहुत महत्वपूर्ण है, और ऐसे समय में पाली खुर्द 11 पाली टीम के लिए काफी मददगार हो सकती है। मगर इस बार गेंद को उड़ाया, लांगान में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद वन बाउंस ओवर द लाइन फॉर 4 रन। औसठ रनों का पीछा करते हुए टीम की टोटल बनी है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। और हमेशा कहते हैं हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। मान लिया तो हार, और अगर ठान लिया तो जीत। चाहे लक्ष्य चाहे कितना बड़ा हो, चाहे लक्ष्य कितना छोटा हो, बस आपके दिल में वो ठान लेनी चाहिए कि हम इस मुकाबले को जीत सकते हैं। मैंने पहले भी कहा था आप कर सकते हो, और हमेशा ये कॉन्फिडेंस होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बच झुकाने वाला चाहिए। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर डिसीजन वाइट बॉल। और इस अतिरिक्त रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ फुल स्कोर बन चुका है। इस समय स्कोर बोर्ड के ऊपर 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 17 रन बने इस मैदान के ऊपर। सेकेंड ओवर पावर प्ले का इस मैदान के ऊपर चलता हुआ, और इस बार स्विच शॉट खेलना चाहते थे, पड़ने के बाद गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर निकली, अंपायर ने इसे वाइड करार दी। और इस समय और एक अतिरिक्त रन बनती हुई टीम का टोटल पहुंचा इस समय 18 के ऊपर। एक एक रन कितनी महत्वपूर्ण है, एक एक रन आपके लिए कितना योगदान देगी, क्योंकि क्रिकेट में दोस्तों एक रन से मुकाबला हारने के बाद जो दुख होता है ना, वो उसी टीम को मालूम। मगर इस बार देखना होगा, टीम की टोटल बनी है 18 रन। जीत का समीकरण बात करेंगे, 23 गेंद में 40 रनों की आवश्यकता, 46 रन की अभी भी जरूरत है मैदान के ऊपर। सलामी बल्लेबाज अभी भी मैदान पर खेल रहे हैं। अच्छी गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया, इस बार गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, दूसरे के लिए पलटे, ये तेजी के साथ दूसरा रन पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच अच्छी है, और सबसे बेहतरीन की जो जब दो खिलाड़ी होते क्रीज के ऊपर, दोनों के बीच तालमेल होना जरूरी होता है, और वो तालमेल दोनों के बीच में अच्छा है। टीम की टोटल 20 पर पहुंची है। अब जीत के लिए मैदान के ऊपर 44 रन की आवश्यकता होगी। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ता हुआ, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, विकेटों के पीछे
थर्ड अंपायर, यस अंपायर सैंडी पालकर बता रहे तीसरे अंपायर की मांग की गई है कि ये बल्लेबाज क्रीज में सुरक्षित पहुंचा है या फिर रन आउट। देखना होगा इस गेंद के ऊपर जो डिसीजन देंगे हमारे थर्ड अंपायर। छोटा केडी बिल्कुल बड़ा केडी और छोटा केडी, ये काफी फेमस जोड़ी है पीटीसी की, क्योंकि पीटीसी के पीछे इन दोनों केडी बंदूक का हाथ है। आज सूरज भी हमारे साथ पहुंचे, सूरज दादा जो जीटीसी के काफी मास्टर है, और उसके बाद प्राप्त डिजिटल लाइव के जीतू गोंदली वो भी यहां पर पहुंचे, उनका भी हम स्वागत करेंगे। नॉट आउट, यस थर्ड अंपायर डिसीजन नॉट आउट, और एक रन पूरा हुआ और इस एक रन के साथ टीम की टोटल पहुंची है 21 रन। 21 रनों के ऊपर आप समीकरण बदलता हुआ 43 रनों की जरूरत होगी। 21 गेंदे 43 रन की आवश्यकता। कमाल भरा मुकाबला, दर्शक दोपहर की कड़ी धूप में इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, मगर अभी भी मुकाबला दोनों टीम के लिए उतना ही महत्वपूर्ण है। मगर ये मुकाबला कौन जीतेगा, कौन जीतकर आगे बढ़ेगा, इस मुकाबले में बल्लेबाजी ताकतवर करनी होगी। यदि पाली खुद 11 पाली टीम मुकाबला जीतना चाहती है तो इस मुकाबले में जान डालनी होगी कप्तान किरण पाटिल को और साथ ही साथ में बल्लेबाज प्रतीक माही को। दोनों बल्लेबाज यदि टिकते हैं तो इस मुकाबले को जीतने का सपना रख सकती है। गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार अच्छी गेंद, बैक टू द बॉलर। क्या कमाल की गेंदबाजी है, ना तो बल्लेबाज को ना खुलकर खेलने का मौका दे रहे हैं, ना तो ही यहाँ पर बल्लेबाज को बड़े स्ट्रोक लगाने की चांस दे रहे हैं। यहां से बेहतरीन गेंदबाजी, जो सेकंड ओवर है काफी किफायती रहा और काफी बेहतरीन रहा। यहां पर 3 वाइड गेंदें आई है इस ओवर में, मगर बेहतरीन गेंदबाजी भी हुई है। इस बार देखना होगा गेंद जाती हुई ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का वाइड बॉल का इशारा, और इस वाइड के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई टीम की टोटल की हम बात करेंगे। फुल स्कोर पहुंच चुका है 22 रन। इस मुकाबले में जीतने के लिए लक्ष्य रखा है 64 रनों का, यानी कि अब 42 रन की आवश्यकता होगी बचे भी गेंदों के ऊपर, यानी कि गेंदें बची है इस समय 20 और 20 गेंदे, बिल्कुल यहाँ पर 20 गेंदे बचे और 42 रनों की आवश्यकता। इस बार उड़ा किरण पाटिल ने गेंद को, मगर गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद, किरण पाटिल बैक टू द डगआउट। बैक टू द डगआउट का काफी नाराज हुए टीम के कप्तान थे, आज उम्मीद के साथ खेलना चाहते थे मगर इस मुकाबले में नहीं खेल पाए, लौटे जिन्होंने एक भी रन का योगदान अपनी टीम के लिए नहीं दिया, यानी कि किरण पाटिल लौटे सस्ते में और नए बल्लेबाज मैदान पर पहुंचते हुए। मगर अभी भी मुकाबला गवा नहीं है, अभी भी मुकाबले में जान है। जब तक सलामीवीर बल्लेबाज मैदान पर है तब तक इस मुकाबले को जीतने का सपना पाली खुद 11 पाली टीम जीत सकती है। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वाले को मिलता नहीं, कुछ जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जहान होता है। मुकाबला जीतने के लिए अब रनों की आवश्यकता होगी 42 रन, क्योंकि टीम की टोटल बनी है 42, यहाँ पर टीम की टोटल बनी है 22 रन और 42 यानी कि 42 रन की आवश्यकता होगी। मुकाबला शानदार है, अभी भी दोनों टीमें संघर्ष करती नजर आ रही है मैदान के ऊपर। आने वाली गेंदें बची है 19, अब जीत के लिए 42 रनों की आवश्यकता। इस बार ऑफ साइड में लॉन्ग ऑफ में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद देखते देखते लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए, और इस छक्के के साथ ओवर की हुई समाप्ति और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बनी है 28 रन। आप जीत के लिए चाहिए 36 रन, बची है गेंदे 18 गेंदे, 36 रन की आवश्यकता।
का खेल समाप्त होने के बाद पाली 11 पाली खुद टीम के टोटल की हम बात करेंगे तो 28 14.00 की औसत बरकरार रखी है, यानी कि जो आस्किंग रन रेट है उसे मेंटेन रखा गया है। अभी भी मुकाबला जीतने के लिए हम बात करेंगे इस मैदान पर चाहिए 18 गेंदे और 36 रन की आवश्यकता, यानी कि आप प्रति ओवर बनाने होंगे 12.00 की औसत से रन। कमाल का मुकाबला, दोनों टीमें मैदान के ऊपर जूझ रही है, दोनों टीमों को मुकाबला जीतना बहुत जरूरी है। डीसी पोपेटा कलंबोली टीम मैदान के ऊपर अभी भी मुकाबला जीतने के लिए पूरी प्रयास में है, तो दूसरी तरफ ये मुकाबले को जीतकर आगे बढ़ना चाहती है पाली 11 टीम मैदान के ऊपर। गेंदबाज तैयार, तीसरा ओवर, फुल टॉस गेंद, इस बार गेंद को खेला, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, शानदार चौका। देखा क्या, इतना पैरों के ऊपर गेंददारी, इतना लंबा छक्का देखा। तो प्रतीक के बल्ले से ये और एक शानदार छक्का। अब तक उनकी बल्ले की बात करेंगे, 2 चौके लगाए, 2 छक्के लगाए इस बल्लेबाज ने। और मैंने शुरुआत में ही कहा था, प्रतीक में वो क्षमता है, प्रतीक में वो ताकत है, प्रतीक में वो क्षमता है, इस मुकाबले को कभी भी झुका सकता है। और इस समय टीम की टोटल तेजी से बढ़ती हुई 39 रन, 39 रन बने हैं, तो मुकाबला जीत के लिए अब 15 गेंदे 25 का समीकरण मैदान के ऊपर। फिर एक बार, और इस बार जाल में फंसे प्रतीक, बैक टू द डगआउट। जिस विकेट की तलाश थी, मानो वही विकेट मिला। स्लो गेंद फेंकी और प्रतीक को दिखाया यहां पर मैदान से बाहर, यानी कि प्रतीक माले बैक टू द डगआउट। जोर का झटका हजारों से तो बिल्कुल आप चिंता एक डगआउट बॉक्स में कि आप किस बल्लेबाज को भेजा जाए। और बिल्कुल मैंने भी कहा था कि प्रतीक का विकेट बहुत इंपॉर्टेंट है। यदि प्रतीक मैदान पर टिककर खेलते तो इस मुकाबले को जीतने का सपना रखते, मगर प्रतीक के लिए जिस तरह से जाल बिछाया गया, स्लो गेंद फेंकी, उसके ऊपर प्रतीक ने बल्ला जोर से घुमाने की कोशिश की, बाद में बल्ले को यहाँ पर रोका गया और जैसे ही बैट पर गेंद लगी हवा में उछली और उन्हीं के साथ उनके समर्थकों की भी सांसें हवा में रुकी। और इस समय तीसरा विकेट बल्लेबाज प्रतीक, बैक टू द डगआउट। स्क्वायर कट किया, शानदार स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक और गेंद सीधे बाउंड्री लाइन की तरफ, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। चेतन कुटले के बल्ले से ये चौका, के चेतन ने पहला एक चौका लगा था, यानी कि कुल मिलाकर उसके बल्ले से ये दूसरा चौका है। चेतन कुटले को कौन भूल सकता है, एक बेहतरीन ताकतवर बल्लेबाज है, उनमें भी वो क्षमता है टीम की टोटल। सामने खेला ऑफसाइड में, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, और चेतन को भी लौटना पड़ेगा मैदान के बाहर। लग रहा था कि चेतन सेट हुए मैदान के ऊपर, मगर चेतन को सेट होने नहीं दिया। अगली गेंद के ऊपर विकेट मिली, चेतन कुटले बैक टू द डगआउट।
तो जीत के लिए समीकरण 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद यहाँ पर पाली खुद 11 पाली टीम की टोटल बनी है 43 रन, यानी कि 12 गेंदे अब 21 रन की आवश्यकता होगी मैदान पर। ये मुकाबला बेहतरीन है दोस्तों, कहीं मत जाना, आने वाला ओवर होगा निर्णायक और जिस ओवर में होगा फैसला दोस्तों, फैसला होगा हार या जीत का, कौन मनाएगा जीत का जश्न, कौन होगा इस प्रतियोगिता से बिल्कुल बाहर ही कहेंगे, क्योंकि 2 मुकाबले गंवाने के बाद चांसेस तो बहुत कम रहेंगे इस लीग में बनने की। तो इस मुकाबले में दोनों टीम को जान दांव पर लगानी होगी, क्योंकि जीतने के लिए दोनों टीमें मैदान पर उत्सुक है। तर पुढचा होणारा सामना ओम साई संधी स्फूर्ती बंगारपाडा विपक्ष डीजी पोपेट असा असेल। तर दोन्ही संघाच्या संगणक एक संघ खेळतोय, तर ओम साई बंगारपाडा या संघाच्या संगणकाने रेडी राहायचं आहे। बिल्कुल अगला मुकाबला भी बेहतरीन होगा, हमसाई बंगरपाड़ा टीम के लिए भी करो या मरो की स्थिति होगी, मगर इसमें जो जीतेगा उसके लिए भी यहाँ पर मौका बनेगा। और दूसरी तरफ 2-2 मुकाबले जीतकर काल भैरव चिंचपाड़ा केडीएस वाघिलवाड़ा टीम आगे निकली है, तो में से 2 मुकाबले जीते हैं, यानी कि उनका जो अगला मुकाबला यदि जीतते हैं तो सुपर 8 का रास्ता क्लियर हो सकता है, मगर दर्शक ये नहीं चाहते हैं। बिल्कुल आज जिस तरह से सभी टीमें बेहतरीन हैं, जीत के लिए 12 गेंदे 21 रन का समीकरण मैदान के ऊपर, मगर अब दोनों टीम के लिए एक ही बात कहना चाहूंगा, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बारों को जीतने का। किस्मत बदले, वक्त बदले ना बदले, किस्मत जरूर बदलती है। तो गेंदबाज के लिए तैयार इस समय चौथा ओवर, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गेंद पड़ने के बाद बिल्कुल बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में एक एक डॉट बॉल प्रेशर बढ़ा सकती है बल्लेबाजी करने वाली फाली खुद पाली टीम के बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि अब समीकरण बचा है 11 गेंदे 21 रन की आवश्यकता। जितनी डॉट बॉल आएंगी उतना दबाव बढ़ेगा, जितनी ज्यादा गेंदे डॉट आएंगी उतनी मजबूती पाएंगे मैदान के ऊपर डीजी पोपेटा कलम्बोली टीम। बिल्कुल इस मैदान के ऊपर दोनों टीमें इतनी आसानी से हार नहीं मानेगी, क्योंकि यहां पर एक को जीतना है जरूर तो दूसरी को हार नहीं मंजूर। मुकाबला कड़ा होगा, शानदार होगा मैदान के ऊपर। इस बार मिस टाइमिंग, ये देखिए कितना बड़ा प्रयास किया, मगर 1 रन बना और इस 1 रन से टीम पहुंची इस समय 44 के ऊपर। अब 10 गेंद में 20 रन की आवश्यकता होगी, यानी कि हर गेंद में अब 2-2 रन की आवश्यकता। दोनों टीम को प्रयास करना होगा, दोनों टीम को संघर्ष करना होगा। यू क्रिएट अ हार्ड वर्क गॉड अ सक्सेस, आपको यहाँ पर हार्ड वर्क करना होगा तो जाकर इस मुकाबले को आप जीत सकते हैं। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। दोनों टीम को ये मुकाबला जीतने की कोशिश करनी होगी, मगर जिसकी कोशिश बहुत अच्छी रहेगी, बड़ी रहेगी, वो इस मुकाबले को जीत सकते हैं, यानी कि 10 गेंदे 20 रन की आवश्यकता। फील्डिंग की रचना आप देख सकते हैं, विकेटों के पीछे कुल मिला के 5 स्टंप के पीछे 5 खिलाड़ी तैनात किए गए। बिल्कुल आप देख सकते हैं मैदान के ऊपर बिल्कुल एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट थर्ड मैन और उसके बाद बैकवर्ड पॉइंट। अच्छी गेंद और 2 बिल्कुल फील्डरों के बीच में से गेंद निकली, थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बहादुरों का साथ देती है क्या, जिस तरह से बैट की एज लगने के बाद काफी रफ्तार के साथ इतनी कड़ी फील्ड लगाने के बावजूद भी दोनों के बीच में से गेंद फरार, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। किस्मत ने साथ दिया, और हमेशा कहते हैं क्रिकेट में आपके खेल के साथ किस्मत भी होनी चाहिए, और इस बार किस्मत ने साथ दिया इस टीम का। बेहतरीन डिलीवरी। इस बार गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हुई, डॉट बॉल, अब दबाव बढ़ता हुआ। इस ओवर में 4 गेंद में केवल आए 5 रन, समीकरण थोड़ा सा बदलता हुआ और टीम की टोटल है 48 रन। 8 गेंदे 16 रन की आवश्यकता। बिल्कुल हमारे प्रणय मात्रे हमारे साथ में जो एक अच्छे स्कोरर है, बिल्कुल आज हमारे साथ में जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। और इस बार गेंद पड़ने के बाद फिर एक बार उछाल लेती हुई और एक डॉट बॉल, दबाव बढ़ता हुआ इस बल्लेबाज के ऊपर। एक चौका किस्मत के साथ आया, मगर किस्मत आपको बार बार मौका नहीं देगी। आप में हुनर होना चाहिए, आप में वो ताकत होनी चाहिए, मगर 2 गेंदे डॉट आने के बाद जो दबाव था वो दबाव बिल्कुल यहां पर हट चुका है। आप समीकरण पूरी तरह से बदला है। 7 गेंद
और इस बार ऑफ साइड में खिलाड़ी देखना होगा। इस बार गेंद वाइडिश लॉन्ग ऑन, यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर के डीप एक्स्ट्रा कवर में बिल्कुल यहाँ पर फील्डिंग की गई और तब तक यहाँ पर 2 रन बने। 2 रन के साथ टीम की टोटल पहुंची इस समय फुल स्कोर 50 के ऊपर। अब जीतने के लिए आखिरी ओवर में 14 रन की आवश्यकता। 6 गेंदे, 6 गेंद और 14 रन। लक्ष्य बड़ा नहीं है, मुकाबला बड़ा होगा। तर याच दरम्यान आपल्या मंचावरती फेमस युट्यूबर कॉमेडी कलाकार आपल्या आगरी कोळी समाजाचे मानबिंदू खरं तर साहिल गारकर खूप कमी वयामध्ये ज्याने असे जे फवारे नक्कीच प्रत्येक घराघरामध्ये आपल्या सर्वांचं फॅन करून सर्वांचे फॅन आहेत त्यांचे साहिल गायकर मॅन फ्रॉम वावंजे खरं तर वावंजे गावाचं त्याने नाव या विभागामध्ये गाजवलं ते म्हणजे साहिल गारकर मंचावरती आहे आणि त्याचे सहकलाकार सर्व मित्रपरिवार त्याच्याबरोबर यांचं मी पनवेल प्रीमियर लीगमध्ये सरचे स्वागत करतोय। छह गेंदे 14 रन की आवश्यकता। बीच मैदान के ऊपर चलता हुआ मुकाबला। दर्शक शान से इस मुकाबले को एंजॉय करते हुए दोनों कप्तान के चेहरे के ऊपर अभी भी थोड़ी सी चिंता की रेखा है क्योंकि मुकाबला दोनों के लिए थोड़ा सा कठिन होगा। गेंदबाजी बेहतरीन हुई, पिछले ओवर में बेहतरीन गेंदबाजी की, मगर देखना होगा इस आखिरी ओवर में 14 रन बनाने में कामयाब हासिल करती है ये पाली कूद 11 पाली टीम के बल्लेबाज या फिर गेंदबाज उन्हें रोक लगाता है। गेंदबाज आया है आखिरी ओवर के लिए सुरेश मोहिते कलम्बोली। बिल्कुल एक अच्छे गेंदबाज है मगर सामने उनके बल्लेबाज है सेकंड पर बल्लेबाज तन्मय पाटिल। बिल्कुल यहां पर एक अच्छे तगड़े बल्लेबाज है। 6 गेंद 14 रन, इतना लक्ष्य बड़ा नहीं है मगर देखना होगा आने वाली 6 गेंदे 14 रन की आवश्यकता। मुकाबला तो दोनों टीम के लिए बहुत महत्वपूर्ण है। सामने खेला कोई खिलाड़ी नहीं है और बिल्कुल यहां पर गेंद गई 1 बाउंस ओवर द लाइन फॉर 4 रन। बिल्कुल यहां पर क्योंकि एक एक रन कितनी महत्वपूर्ण है ये जानते हैं क्योंकि इस बार जिस से स्ट्रोक के लिए 2 खिलाड़ी थे, 2 फील्डर थे, कोई भी मौका नहीं था और ये गेंद सीधे बाउंड्री लाइन पर दिखाया पहली गेंद के ऊपर 10 कदम। अब चाहिए 5 गेंद 10 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला पहली गेंद के ऊपर। इस बार गेंदबाज का स्वागत किया सुरेश मोहिते का। अब चाहिए 5 गेंद में 10 रन की आवश्यकता और इस बार गेंद को खेला डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद। 1 रन पूरा हुआ दूसरे की कोशिश में और ये दूसरा रन भी पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन है। अब आएगा मजा इस मुकाबले में क्योंकि जैसे ही मुकाबला आखिर तक जाता है तो मुकाबले का जो मजा है वो दुगना हो जाता है क्योंकि अब 4 गेंद में 8 रन की आवश्यकता। 4 गेंदे 8 रन की आवश्यकता। बिल्कुल एक शानदार मुकाबला। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। 5 गेंद 10 की जरूरत थी, अब 4 गेंद 8 की जरूरत है। कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का, इस लीग का नियम है तो देखना होगा 4 गेंद में अब चाहिए 8 रन की आवश्यकता। कौन जीतेगा ये मुकाबला? आने वाली 4 गेंदे 8 रन की आवश्यकता। एक तरफ बल्लेबाजी ताकतवर हो रही है मैदान के ऊपर। फातनूरी टीम के ये खिलाड़ी जैसे ही गेंद बैट को छूती निकली और उतना ही बेहतरीन कैच विकेटों के पीछे सुजल डोंगरे ने कैच को लपका। बेहतरीन कैच और इस बार विकेट गंवाई। जिस बल्लेबाज ने तहलका मचाया था वो तन्मय पाटिल। बैक टू द डगआउट। टिप टिप बरसा पानी। में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। अभी भी वक्त है। 3 गेंद में 8 रन की आवश्यकता। एक आध बड़ी हिट मुकाबले का रुख बदल सकती है। आने वाली 3 गेंदें एक आध बड़ी हिट मुकाबले को जिता सकती है मगर आने वाली गेंद यदि विकेट या डॉट होती है तो डीजी पोपेटा टीम भी जीत का जश्न मना सकती है। दोनों टीम हार नहीं मान रही है। मैंने पहले भी कहा
डीजी पोपेटा टीम को हार नहीं मंजूर, मगर पाली खुद पाली 11 टीम को जीतना है जरूर। आखिरी 3 गेंदे और जीत के लिए अब समीकरण है मैदान पर, अब चाहिए 8 रन। एक तरफ येलो ड्रेस कोड के ऊपर आप देख सकते हैं डीजी पोपेटा 11 टीम, और दूसरी तरफ ब्लू जर्सी में आप देख सकते हैं इस फाली खुर्द फाली 11 टीम को। मगर न्यू बैट्समैन आए हैं मैदान के ऊपर। सेकंड पर बल्लेबाज आशिकेश बोईर विचुंबे। 3 गेंदे 8 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला, क्योंकि मैंने पहले ही कहा था कि यह मुकाबला फाइटिंग होगा। यह अच्छी गेंद, यॉर्कर का इस्तेमाल किया, 1 रन बना, दूसरे के लिए पलटे, ये बने 2 रन। और यही चाहते हैं, क्योंकि अब 2 गेंद में 1 छक्का चाहिए। 2 गेंद, बल्लेबाज को क्या करना है, 1 छक्का लगाना है। अब जीतने के लिए 2 गेंद में 6 रन की आवश्यकता। बेहतरीन मुकाबला, क्योंकि मैंने पहले ही कहा था कि यह मुकाबला दोस्तों आखिरी गेंद तक जाएगा, और वो मुकाबला आखिरी गेंद तक देखने को मिलेगा। आने वाली गेंद चौका लगता है, सिंगल डबल, या बल्लेबाज आउट होता है डॉट बॉल, तो भी मुकाबला आखिरी गेंद तक। मगर आने वाली गेंद में छक्का लगता है तो यह मुकाबला पाली खुद 11 पाली टीम मुकाबले को जीत सकती है। सपना दोनों टीम ने रखा है, सपना देख रहे मैदान के ऊपर जीतने का, मगर आने वाली आप 2 गेंदे मुकाबले का फैसला बताएगी मैदान पर। क्रिकेट खेल अनिश्चितता भरा है दोस्तों, कभी भी कुछ भी हो सकता है क्रिकेट में। यह अनिश्चितता भरा क्रिकेट मैदान के ऊपर कभी कभी जीतने वाली टीमें हार जाती है और हारने वाली टीमें जीत जाती है। इसलिए कहते हैं जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। देखना होगा बाजी कौन गए। आने वाली 2 गेंदे 6 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार। ये बेहतरीन गेंद पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी, बल्लेबाज को यहां पर बीट किया। अब यहां पर आखिरी गेंद 6 रन की आवश्यकता। आखिरी गेंद मुकाबले का फैसला तय होगा, कौन जीतेगा और कौन अपनी उम्मीदें इस लीग में बनाए रखेगा, क्योंकि आखिरी गेंद में इस मुकाबले का फैसला होगा। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसला रखना होगा इस बल्लेबाज को, क्योंकि हमेशा हमने देखा है कई मर्तबा 1 गेंद 6 रन की जरूरत होती है तो बल्लेबाज ने छक्का दागा है। यह मौका है खुद को सिद्ध करने का और खुद को प्रसिद्ध करने का। आने वाली गेंद छक्का लगता है तो यह मुकाबला जीत सकती है, वरना यह मुकाबला डीसी पोपेटा टीम मैदान के ऊपर जीत सकती है। तो बिल्कुल यह मुकाबला बेहतरीन होगा। 1 गेंद 6 रन की आवश्यकता, और इस बार मिस हुए, यानी कि इस समय पाली खुद 11 पाली टीम लगातार ये दूसरी मुकाबला गवाती हुई अब यहां पर डीजी पोपेटा टीम लीग में बने रहेगी। ये सपना लेकर कि सुपर 8 में जाने का जो सपना है, मगर अगला मुकाबला फिर एक बार डीजी पोपेटा 11 टीम को खेलना होगा ओम साई बंगारपाड़ा टीम के साथ, जो मुकाबला भी बेहतरीन होगा। उन्होंने भी एक मुकाबला जीता है और इन्होंने भी एक मुकाबला जीता है, तो आने वाला मुकाबला बहुत ही इंपॉर्टेंट होगा, बेहद महत्वपूर्ण होगा। मगर वो मुकाबला हम टॉस करेंगे। आइए कप्तान, दोनों कप्तान। तर या मंचावरती इथे सन्मान केला जाईल फेमस यूट्यूबर कॉमेडी कलाकार साहिलजी गायकर यांचा। तत्पूर्वी आपण सन्मान करूया सन्माननीय पाहुणे ओमकारजी हरपाल यांना विनंती करतो आपण या मंचावर। त्यानंतर सन्माननीय सूरजजी माद्रे जीटीसी मेंबर आणि त्यानंतर जितू गोंधळी प्राप्ती डिजिटल लाईव्ह। तर इथे सन्मान इथे पार पाडला जाईल। आमची सर्व मित्रमंडळी आणि या सर्व मित्रमंडळींचा एकत्रित मान सन्मान यूट्यूबचे स्टार साहिल गायकर वाउंजे यांचं आगमन झालंय। विनंती करते त्यांना व्यासपीठावरती याबाबत। जीवा भावाचा मैत्र हाय तो साऱ्या मित्रांचा, हाय तो दिलदार दिलाचा। मम्मा स्कूटी शिकव। हो स्कूटी बिटी हिरी आहे का ना? नाही स्कूटी बिटी ना, हो स्कूटी बिटी ना हिरी आहे का? हो हो बस गप माग। आव शिकवा ना, आव शिकवा ना। तुम्हाला आव बोललीस? पाहिजे
GTC मेंबर सूरज माद्रे यांचा इथे शुभ सन्मान, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय. त्यानंतर जे पुढचे सत्कार मूर्ती असतील, सन्मानी आमचे मित्र जितू गोंधळी, प्राप्ती डिजिटल लाईव्ह, जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी त्यांचं गणित आणि अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचा डंका वाजतोय ते आमचे जितू गोंधळी यांचा इथे सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन जितू गोंधळी इथे यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर ओमकार हरपाल, स्टार क्रिकेटर, रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा उपविजेता, रायगडचा रिषभ पंत म्हणून ज्यांना गणलं जातं अखंड रायगड जिल्ह्यामध्ये, तो आमचा लाडका सर्वांचा ओमकार हरपाल यांना इथे सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच. विनंतीला मान देऊन आल्याबद्दल सर्व पाहुणे मंडळींचं मनपूर्वक आभार. आपण पाहतात पनवेल प्रीमियर लीग 2021 पनवेल समालोचन असोसिएशनच्या